गाईज वेलकम टू ब्लॉग्स. तर परत एकदा सुरू झाला आमचा ब्लॉग. आणि मागची मुंबई सिरीज तर एकदम फ्लॉप निघाली, कारण मुंबईला गेलो आणि पाऊस थांबायचं नाव घ्याय ना. तुम्ही पण बघितलं असं ब्लॉग मध्ये पाऊस थांबतच नव्हता, बाहेर गेलो की पाऊस यायचा. तर आजच्याला व्हिडिओ आहे आपला. तर आपल्याकडे आपली एक बाईक आहे, ती जवळजवळ 2 महिने झाला असं एका जागा उभीची. चला तुम्हाला आमची बाईक दाखवतो आणि त्या बाईकचं आता चालू करायला लागेल तिला, कारण आता कामाला लागलोय तर बाईक लागणार आहे मला. तर चला बाईक दाखवतो तुम्हाला. हिअर वी गो. आमची बाईक ह्याच्यातच आहे. चांगला दुरावा बिरावा बसला इथं. दिवस झाले एका जागेवर थांबून गंज लागला चैनीला. एका जागेवर थांबल्यामुळे चैनीला गंज लागला. चालू तो होणार आहे. चला चालू करून बघू आपण. तर चला, गाडी चावी तर सापडली. गाडी चालू करून बघू आपण. चावी नाही ना काय, मोटर तर चालू झाली. हो, सगळं कडक झालंय. पकडा कॅमेरामॅन. गाडीला पासवर्ड आहे आपल्या. पासवर्ड सांगा. ट्राय करून बघू काय. पहिल्या स्टेप मध्ये चालू झाली. गाडी तर पहिलंच याच्यात चालू झाली. एवढा एक नाही जरा इथं ह्याला ताण देत होते इंडिकेटरला. इकडचं इंडिकेटर दाबला ना तर लागा ना. पण चेक करायला लागणार आपल्याला इंडिकेटरचं. तर इंडिकेटर दाबला तर लागा ना. कधी गाडी ते एका सेल्फोन चालू होत्या. पेट्रोल घेऊन यायला लागेल. इकडे पडली असेल गाडी. पेट्रोल ठेवलं होतं रे. अरे संपलं वाटतं. पूर्ण मोकळी झाली आहे टाकी. तर गाईज अर्धा लिटर पेट्रोल आणलेलं आहे. पेट्रोल पंपावर जाण्यापुरतं आहे. तर गाडीला पहिल्यांदा खाली घेऊ आणि मग बघू. गाईज गाडी पंक्चर आहे का? पंक्चर वाटतं. खाली घेऊन बघू. अरे हवा नाही आहे. गाव मागते त्याच्यात गावकडे गाव. तर आपला मागचं चाक फ्लॅट आहे वाटते. हवा बरं आहे अजून. तर काय अर्धा लिटर पेट्रोल तर प्रोफेशनल तरीक्याने सांगतो तुम्हाला. तर टाकायचं डायरेक्ट आतमध्ये. तरी तर गाईज गाडीला जरा झटकतो, कपडे बदलतो आणि भेटू. तर भेटू तुम्हाला हायवे. तर गाडीचा टायर एक बदलू आपण. सर्व्हिसिंग बघू. ऑइल कसं आहे, ऑइल बघू. सर्व्हिसिंग करायची ना. चैनीचं एक बघू आणि चला भेटू हायवे. तर गाईज विसरून गेलो की गाडीत हवा नाही आहे. गाडी आपल्याला ढकलत नाही लागणार आहे. तर चला गाडीला ढकलतच नाही. चल रे कॅमेरामॅन. असं ढकलत नाही. 2 दिवस लागतील. तर भेटू पंक्चरच्या दुकानात. तर गाडी आवडलेली. तर आता गाडी पहिलं वॉश करतो.
बघू टायरच काय झाले. शक्यतो टायर बदलूनच टाकतो. टायरची नक्षी विक्षी सगळी गेलेली आहे आणि हवा पण लीक मारते म्हणून टायर बदलून टाकलेलं परवडत. तर काही स्पीड वॉशिंग सेंटर गाईज इथं तर लयच गर्दी दिसते. 3 गाड्या चालू आहे ना, अजून 2 गाड्या वेटिंगवर आहे. तर गाईज आपण एक काम करू, आधी टायरची जरा बघून येऊ, टायर कोणता घ्यायचा आहे, टायर पुढे टाकायचं ती बघू. पुढे एखादं वॉशिंग सेंटर सापडलं तर तिथं करू. चला तर पुढे जाऊ. तर गाईज इथं आमची गाडी लावलेली आहे. इथं काय करते नाही, इथं होऊन जाईन वॉश. विषय असा झाला आहे की वॉश केल्यानंतर आपल्याला मारायचे चेन स्प्रे, कारण चेन तर एकदमच भंगरी झालेली आहे. चेनसाठी चेन स्प्रे एवढ्यात तर काय कुठं नाही आहे, पुढं जाऊन बघू चेन स्प्रे सापडतो का. तर काही गाडी वॉशला लावलेली आहे. चला काहीच बघू पुढं काय काय होतं. ट्राय टू गाडी एकदमच चमकती आता. चाललंय गाडी तर काय गाडी तर एकदम चमकायला लागलेली आहे. पॉलिशमध्ये लई दिवसानंतर गाडी तुटली. आता एक काम करू, जाऊन टायर टाकू आणि चेन जरा चेन स्प्रे मारू. तर आता भेटू आपण MRFच्या दुकानामध्ये. MRFचं टायर टायर टाका. टायर आपण हे सिलेक्ट केलेला आहे MRFचा, जुन्यामध्ये जसा होता तशामध्येच आहे. 33 रुपयाला टायर आहे. तर काय दे बाकीचे टायर मोठा आहे. 8 बिल आपण घेतलेलं आहे. टायर तर काही इथं बसून मिळणार नाही, टायर बसा आपल्याला पुढं जायला लागणार आहे. तर इथं जवळच त्यांनी एक दुसऱ्या याचं नाव दिलेलं आहे, तिथं जाऊन आपण टायर बसू. तिथं आलेलो आहे आम्ही पुढून. टायर घेऊन आपला येते ना. आमचा वाढ कडेला बसलाय. आता परत टायराच्या दुकानात टायर बसवायला. अरे बारके टायर काय खेळतो, हातात घेऊन चले. हायवेला जाईन दवानी. तर गाईज वी आर बॅक. टायर बसवणारे भाई आलेले, तर त्यांचं टायर बसवायचं काम चालू आहे. आपला पहिला टायर काढून आता आपला नवीन टायर बसवायचं चाललेलं आहे. तर गाईज आता नवीन टायर मध्ये हवा भरतात. तर गाईज इथून चाललो आता टायर घेऊन. टायरची फिटिंग झालेली आहे. तर भेटू परत एकदा तिथं जाऊन टायर परत फिटिंग करायचं. आता नाही गाडी चालवत मी घेऊ का चालू. चला तर गाईज भेटू परत. तर गाईज आपल्या बाईकला टायर लावायचं चाललेलं आहे. तर फिटर बघा आपल्या गाडीला टायर लावून गाडी एकदम मोठी झालेली आहे. तर गाईज वी आर बॅक. गाडी तर एकदम टाकाटक झालेली आहे. गाडीत काही विषय नाही. गाडी आपण बघू, मोटो ब्लॉग चालू करता आला तर मोटो ब्लॉग चालू करू. त्यासाठी अजून लय पण गाडीचं एकदम काम ओके झालं या. तर इकडून नीट दिसते. तर गाईज भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर गुड बाय.